MD मेफेड्रॉन विक्री करणारे 2 इसम जेरबंद करून 8.5 ग्रॅम MDसह 2,12,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ची कामगिरी। शनिवार दिनांक 14/6/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील अधिकारी आणि अंमलदार हद्दीत अवैधरित्या MD विक्री करणारे इसम यांची माहिती काढत गस्त करत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रिक्षा क्रमांक MH15FU 9292 या रिक्षामध्ये बसून इसम नामे एक सुमित थाईंजे तसेच शाकीर सय्यद यांच्याकडे MD अंमली पदार्थ असून ते नाशिक शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरून मानूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाशिक येथे MD पावडर या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहे। सदरची बातमी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांना देऊन त्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊन मार्गदर्शन केले आणि यावरून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुशीला कोल्हे व टीम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे खात्री केली असता दिनांक 14/6/2025 रोजी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने नाशिक शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरून मानूर गावाकडे जाणारे रस्त्यावर नाशिक येथे इसम नामे एक सुमित अशोक थाईंजे वय वर्ष 27 राहणार जाधव यांचेचा लोखंडे मळा हनुमंतनगर उपनगर नाशिक रोड 22,500 रुपये किमतीचा 4.5 ग्रॅम वजनाचा MD अंमली पदार्थ तसेच इसम नामे शाकीर हसन सय्यद वय वर्ष 32 राहणार विनस सोसायटी वडाळा गाव चौफुली वडाळा गाव नाशिक हा 20,000 रुपये किमतीचा 4 ग्रॅम वजनाचा MD अंमली पदार्थ असा एकूण 42,500 रुपये किमतीचा 8.5 ग्रॅम वजनाचा MD अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता बेकायदेशीररित्या घेऊन कब्जात बाळगताना मिळून आले। त्यांच्याकडून 1,50,000 रुपये किमतीची रिक्षा, 20,000 रुपये किमतीचे मोबाईल, एकूण 2,12,000 रुपये 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तरी आरोपींविरोधात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांनी आडगाव पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांनी आडगाव पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे। दोन्ही आरोपितांना पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणे येथे जप्त मुद्देमालासह देण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार नंदकुमार नंदुर्डीकर, प्रकाश बोडके, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, अतुल पाटील, प्रकाश महाजन तसेच अंमली विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील अशा टीमने केलेली आहे। भारत चव्हाण, BBS न्यूज, नाशिक।